गाइज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि सकाळ झालेली आहे. तुम्हाला ट्रेनचा आवाज येत असेल. आमच्या इथून ट्रेन जाते, सो ट्रेनचा आवाज येतो, तुम्ही समजून घ्या. आणि सकाळ झालेली आहे आणि मी आता गरम पाणी पिते आणि व्यायाम करते. त्यानंतर मग तुम्हाला दाखवते मी व्यायाम कसा करते आणि मग नंतर पुन्हा भेटू. Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top. We're gonna be two hearts running wild. We lay awake in bed, the glass so loud as the hours pass. We're gonna do it all again. We wanna chase the night, wanna dance to the light, pull the stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, we shout from the top. We're gonna be, we're gonna be two hearts running wild. गाईज, व्यायाम करून झाला आहे माझा. बघा किती घाम आला. आणि आता मी आंघोळ करून घेते. पाणी तापायला ठेवलं आहे मी. आणि तुम्ही बाहेर बघा किती बाहेर मस्त वाटते. गार एकदम छान वाटते. आणि आत्ता व्यायाम केल्यामुळे बॉडी गरम पडले, त्यामुळे असं थंड बाहेर वाटते. बाहेर खूप छान वाटते. सण पण आलेलं आहे बघा. सण दिसतोय बघा, मस्त आलं सण. खूप छान वाटते. बाहेर गारगार वाटते गॅलरीमध्ये. मग थोडीशी गॅलरीमध्ये आले कारण की असं गार मस्त वाटते. वारा येतोय ना, त्यामुळे छान वाटतं. इकडे आम्ही पण झाडं लावलेत गॅलरीमध्ये, जास्त नाही, थोडीच लावली. आता पाणी ठेवले, आंघोळ करून घेते, मग पुन्हा तुम्हाला भेटते. तोपर्यंत बाय बाय. माझी आंघोळ झालेली बघा आणि माझी तयारी झाली. चला, आज मी नाश्त्याला काय बनवणार आहे तुम्हाला दाखवते. हे पीठ आहे. मी ना म्हणजे काल सकाळी तांदूळ भिजू घातलं होतं आणि त्यानंतर मग रात्री ते मी बारीक करून ठेवलं आणि रात्री ना मग नंतर मी रात्री परत दुसऱ्याने भिजू घातलं. म्हणजे त्यासाठी हे बघा, हे आहे चण्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडीद डाळ आणि काय मेथी घातले, पण जास्त मेथी घालायची नाही, त्याच्यामुळे ते कडू होतात. 2-4 दाणे आपले घालायचे, त्याच्याने चांगली येते.
त्यामुळे हे मी रात्री भिजू घातलं आणि ते आत्ता बारीक करणार आहे. आणि हे तांदूळ हे मी रात्री बारीक करून ठेवलं. तर आज मी आप्पे करणार आहे. तर चला मी आप्पे करते. Never sleep, never stop. As we shout from the top, we're gonna be. We're gonna be two hearts running wild. तर आज मी आप्पे करणार आहे. आप्पेसाठी सर्व सामान चिरून सोलून घेतलेलं आहे. आणि हे जे आप्पेचं भांडे आहे ते नवीनच आणले. फर्स्ट टाईम मी ह्या भांड्यामध्ये आप्पे करणार आहे. आणि हे बघा इथे असं प्रकारे पीठ आंबलं आहे आणि ते बघा मस्त झाले, फुगले असं. तर आता आपण आता मिक्सरला मिरची, अद्रक, लसूण हे बारीक करून घेऊया. त्याबरोबर टमाटोसुद्धा बारीक करून घेऊया. आणि बारीक झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे डाळ भिजू घातेल ते पण बारीक करून घेऊया मिक्सरला. आप्याचं भांडं गरम झालं की त्याच्यात तेल टाकायचं आणि मग बॅटरसुद्धा सोडायचं. आणि ते स्लो गॅसवरतीच आप्पे बनवायचे आहेत आपल्याला. फुल गॅसवर बनवायचे नाही, नाहीतर ते करपे. तर स्लो गॅसवर मस्त असे छान आप्पे तयार झाले बघा. आपण एक साईड भाजले की दुसरी साईड पलटून घ्यायची आणि मग भाजलं की ते काढून घ्यायचं. आणि इकडे जे खोबरं, लसूण, मिरची आहे ना त्याची मी चटणी करणार आहे खोबऱ्याची. तर ते सगळं मिक्सरला खोबरं, मिरची, लसूण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आणि चवीनुसार त्याच्यामध्ये बारीक करतानाच मीठ घालून घ्यायचं. As she puts her hand in mine, we wanna chase the night, wanna dance to the light, pull stars from the sky, just two hearts running wild. Never sleep, never stop, as we shout from the top, we're gonna be two hearts running wild. करते खोबऱ्याची. त्यासाठी कढईमध्ये तेल वाटते. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिऱ्याची फोडणी देऊया आणि हे त्याच्यात टाकूया. त्याच्यामध्ये मोहरी टाकूया. हे बारीक झाले का? मऊ झालं पाहिजे. टाकून बारीक कर. आप्याच्या बॅटरमध्ये थोडासा चिमूटभर सोडा घालायचा, त्यामुळे आप्पे फुगतात. हे बघा यांचं खाऊन झालेलं आहे. आईचं पण खाऊन झाले का? मस्त. कसं छान बनवलं. छान बनवलं. आवडलं. तुम्हाला आवडलं? यम्मी. आता मी खाते. हे बघा किचनमध्ये एक खोबऱ्याची चटणी केलेली आहे. बघा आप्पे तयार झालेले आहे. मग मस्त यश बघा फ्लफी एकदम. काही नाश्ता वगैरे झालेला आहे आणि जेवण बनवायचं आहे. तर आता मी जेवण बनवते. जेवणासाठी काही नाही स्पेशल, तर खिचडी बनवते. नाश्ता फुल केला आहे त्यामुळे थोडंसं खिचडी बनवून घेते. आणि किचनमधलं सगळं मसाला आवडून झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा
किचन मी सगळं स्वच्छ करून घेतलं, थोडंफार इकडे ठेवले मी आणि भांडीसुद्धा घासून घेतलेली आहे. सगळं झालं. तर चला आता मी खिचडी बनवते. तर मी खिचडी कशी बनवते तुम्हाला दाखवते. खिचडीमध्ये काय काय घालते आणि तुम्ही खिचडीमध्ये काय काय घालता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. खिचडी बनवण्यासाठी मी इथे फ्लावर, बटाटा, बारीक चिरलेला कांदा, टमॅटो आणि गाजर, शिमला मिरची असली तरी पण मी शिमला मिरची पण घालते, पण नाही आहे त्यामुळे मी घेतलं नाही. आणि इथे तेजपत्ता पण घेतला आहे. आणि आता आपल्याला करायचं आहे, कुकर ठेवायचा, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की तेजपत्ता घालायचा, नंतर मोहरी घालायची. मोहरी तडतडली का जिरं घालायचं. त्यानंतर मग काय करायचं, कांदा घालायचा. कांदा चांगला परतून घ्यायचा. परतल्यानंतर मग टमॅटो घालायचं. मग टमॅटो तेलामध्ये शिजू द्यायचा. मग नंतर बटाटा, गाजर, ते काय भाज्या आपण घेतो ना त्या भाज्या पण टाकायच्या. त्या चांगल्या परतवायच्या. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद, परत आपल्याकडे गरम मसाला, बिर्याणी मसाला असेल तर तो पण टाकायचा. आणि बघा या प्रकारे अशी भाजी करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये नंतर मग पाणी घालायचं. जेवढं आपलं भात आहे त्याप्रमाणे अंदाजाने पाणी घालायचं. आणि मग पाण्याला उकळी आली की त्यानंतर भात टाकायचा. खूप छान आणि मस्त असं भात होतो. आणि तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणे पण घाला. मला आवडतात त्यामुळे मी शेंगदाणे पण घालते. खूप छान भात झाला होता. हे बघा एकदम छान भात झाला होता. तर भातासोबत लोणचं, गाजर, सॅलड वगैरे खायचं. खूप छान होतं. Two hearts running wild.